राज्यातील स्वयंसेवी संस्था आज जनतेचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत। मुंबईतील कार्यक्रमाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेही उपस्थित असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 100 स्वयंसेवी संस्था या एकत्र एकवटलेल्या आहेत। निवडणुकीत जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे। तर 100 स्वयंसेवी संस्था आज आपला जनतेसाठीचा जाहीरनामा जाहीर करणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, आज 100 स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या आपला जाहीरनामा जाहीर करणार आहेत। या जाहीरनाम्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? प्राची, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत 100 स्वयंसेवी संस्था या जनतेचा जाहीरनामा आज मांडणार आहेत। हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण इथे होणार आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रमुख नेते असणार, त्याचबरोबर अन्य नेते देखील उपस्थित असणार आहे। खरं तर या स्वयंसेवी संस्था ज्या काम करतात त्या आदिवासींच्या विकास आणि कल्याणासाठी आदिवासी विकास केंद्राची स्थापना करण्यात आली होती वायसी सेंटर इथे। त्या केंद्राच्या वतीने आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, पोषण, उपजीविका, रोजगार, जल, जंगल, जमीन अशा ज्या प्रमुख घटक आहेत त्याचा कायदा यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या स्वयंसेवी संस्थेची बैठक ही आज बोलवण्यात आली आहे। आणि या बैठकीत जनतेचा जाहीरनामा ते मांडणार आहेत आणि ज्यावेळी जाहीरनामा मांडतील त्यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे देखील तिथे उपस्थित असणार आहे। या सर्व नक्की चेतन, तर या जाहीरनाम्यामधून जनतेचे नेमके कोणते प्रश्न मांडले जात आहेत याकडे लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।